तर नमस्कार, आपण पाहतात मराठी भूमी. तर सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे व ते चर्चेचे आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीमुळे मोठ्या हालचाली दिसत आहेत. अशी चर्चा आहे की शरद पवार यांना काँग्रेसकडून पाठिंबा मिळाला आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार नाही अशी माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी ठाकरे गट आणि काँग्रेसने काही अटी मांडल्याच्या चर्चाही सुरू आहेत. सुप्रियाताई म्हणाले की दरम्यान आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत लोकशाहीमधले प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी असे सूचित केले की काही जागांच्या बाबतीत तडजोड करायची तयारी दाखवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय भेटीगाठी सुरू आहेत व ते पुढे म्हणाले की अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी भेट घेण्यात आली होती आणि पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन त्यांच्यासह कुटुंबियाची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. तसेच काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचेही मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे तसेच इतर अनेक नेत्यांनी या प्रक्रियेत सहभागी केल्याचे सांगितले आहे. तर राजकारणात अनेक दशकांची मैत्री आणि संबंध असतात. 6 दशकांपासून अनेक नेते शरद पवार यांच्यासोबत काम करत आहेत. त्यामुळे ते राज्यसभेत जाणार असल्याचे ऐकून अनेकांना आनंद झाला असल्याचे सांगत आहेत. एक योगायोग असा देखील सांगितला गेला की 2006 साली पहिल्यांदा राज्यसभेत जाताना निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यावेळी बाळ ठाकरे जिवंत होते. आता जवळपास 20 वर्ष पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील अनेक पक्ष समंजस भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढे सुप्रिया सुळे म्हणाले की महाराष्ट्राची राजकीय परंपरा नेहमीच सुसंस्कृत राहिली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले होते की राजकारणात मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत. विरोधक हा शत्रू नसून तो वैचारिक प्रतिस्पर्धी असतो. यावेळी बारामतीच्या जनतेचे विशेष आभार हे सुप्रिया सुळे यांच्याकडून मानण्यात आले, कारण 6 दशकांपासून त्यांनी शरद पवार यांना साथ दिली आहे. त्या पाठिंब्यामुळेच हा दीर्घ राजकीय प्रवास शक्य झाला असेही सांगण्यात आले. राज्यसभेत निवडून जाणाऱ्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देण्यात आल्या. वेगवेगळ्या पक्षातील नेते असले तरी चांगले नेतृत्व संसदेत देणे ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान एका कंपनीच्या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणात पारदर्शक तपास व्हावा अशी मागणी अनेकांकडून होत आहे. तसेच संसदेत जाणाऱ्या नवीन सदस्यांचा एक महत्त्वाचा सल्लाही देण्यात आला आहे. संसदेत गेल्यावर जास्त ऐकायचे आणि कमी बोलायचे. जेव्हा बोलण्याची संधी मिळेल तेव्हा अभ्यासपूर्ण आणि जबाबदारीने बोलावे असे सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना सांगितले आहे. व कारण संसदेत बसलेला प्रत्येक सदस्य अनुभवी असतो आणि संपूर्ण देश त्याच्याकडे पाहत असतो. शेवटी एक महत्त्वाचा अनुभवही सांगण्यात आला. संसद भवनात जाताना शरद पवार यांनी एकदा सांगितले होते की संसदेत जाण्याची संधी ही जनतेमुळे मिळते. विशेषतः बारामतीच्या जनतेमुळे हा प्रवास शक्य झाला आहे. म्हणूनच राजकारणात मिळालेल्या प्रत्येक संधीमागे जनतेचा आशीर्वाद असतो ही जाणीव कायम ठेवली तर त्या जबाबदारीला न्याय देता येतो असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. तर मित्रांनो, या सर्व वक्तव्याबद्दल सुप्रिया सुळेंनी केलेल्या सल्ल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा व पाहत राहा मराठी भूमी. जय महाराष्ट्र.